जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरे यांनी दिली। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। लाडक्या बहिणींनो, तुमचा 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। तर बघा आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जानेवारी महिन्याच्या म्हणजेच या ठिकाणी तुमच्या 19व्या हप्त्याबद्दल वाट पाहत असाल तर हा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो त्याची संभाव्य तारीख आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची KYC करूनही पैसे आलेले नाहीत। जसं की डिसेंबर महिन्याचेही लाडक्या बहिणींना म्हणजे 18व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। काही लाडक्या बहिणींना तर 17वा हप्ता देखील आलेला नाही। म्हणजेच भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना मागचे 2 हप्ते जे आहेत ते जमा झालेले नाहीत। नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरचाही हप्ता त्यांना आलेला नाही। तर याच्यामध्ये मग KYC करून देखील ह्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींची या ठिकाणी KYC चुकलेली आहे, त्याच्यामुळे देखील त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यांचे 2 महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। तर लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे आणि या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांनी KYC केलेली आहे, काही छोट्याशा कारणामुळे त्यांची KYC चुकलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया पुन्हा या ठिकाणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे। तर तुमची ही KYC प्रक्रियेमुळे 2 महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि KYC प्रक्रियेमध्ये या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं गेलं पाहिजे की नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता डिसेंबरपर्यंतचा हप्ता देण्यात आलेला आहे। म्हणजेच तुमचा हप्ता जो आहे डिसेंबरचा या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं 13 ते 14 तारखेपर्यंत या ठिकाणी जमा झालेला आहे। परंतु या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत आता जानेवारीच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत येणार याबाबत कुठलीही अधिकृत तारीख जी आहे अजून जाहीर करण्यात आलेली नाही किंवा जो निधी वाटपाचा GR असतो तो देखील आलेला नाही। परंतु आपण जर बघितलं डिसेंबरचा जो तुमचा 18वा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी कुठलाही GR आलेला नव्हता, परंतु थेट लाडक्या बहिणींना डायरेक्टली पैसे देखील 18व्या हप्त्याचे म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचेही पैसे जमा झालेले आहेत। परंतु काही लाडक्या बहिणींचे डिसेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत। त्या लाडक्या बहिणी अजून देखील या ठिकाणी वाट पाहत आहेत की डिसेंबरचा हप्ता कधी भेटेल, कारण की याचं वितरण जे आहे 1 ते 2च दिवस या ठिकाणी चालू राहिलेलं होतं। तर जानेवारीचा हप्ता मग नेमका कधीपर्यंत येणार त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा आता काय बोललं जातं आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल, तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा म्हणजे जानेवारीचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुका आधी येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे। परंतु ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहतायत 2 थकीत हप्त्याची। परंतु ज्यांनाही पैसे भेटलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना मग जानेवारीचा हप्ता जो आहे या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी येईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। झडपी निवडणुकीआधी या ठिकाणी हा जानेवारीचा तुमचा 19वा हप्ता असणार आहे, तो तुम्हाला भेटू शकतो। बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महापालिका निवडणुकीआधी देण्यात आलेला होता। आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ जो आहे तो भेटताना दिसत नाही। त्यासाठी सरकारने कुठंतरी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो, कारण की लाडक्या बहिणी 1 ते 31 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहत राहतात, मात्र त्यांचे पैसे जमा होत नाहीत। लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर या ठिकाणी वाट पाहावी लागते, मात्र वेळेवरती पैसे मागच्या 5 ते 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत या ठिकाणी भेटताना दिसत नाही। 2024 मध्ये या ठिकाणी त्या महिन्यामध्येच पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या भेटत होते, मात्र या ठिकाणी 2025 मध्ये या ठिकाणी पैसे जे आहेत ते लेट होताना दिसत आहेत। त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, कारण की त्यांची भरपूर कामे जी आहेत आर्थिक कामं
वेळेवरती होऊ शकतात. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट म्हणून लिहून पाठवा, जेणेकरून एक तारीख या ठिकाणी फिक्स झाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर बघा आता पुढचा म्हणजेच या ठिकाणी तुमचा जानेवारीचा हप्ता झेडपी निवडणुकीआधी दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तर या निवडणुकीचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढच्या 20 दिवसात महिलांना या ठिकाणी पैसे भेटतील. म्हणजेच या जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्याचा म्हणजेच तुमचा 19वा हप्ता भेटण्याची शक्यता आहे. तर बघा या महिलांना मात्र 1500 रुपये भेटणार नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या मागच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता काही महिलांना आलेला नव्हता, परंतु या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत. तर अनेक महिलांना हप्ता देण्यात देखील आलेला नाही. लाभार्थ्यांची KYC करणं अनिवार्य केलं होतं. जर KYC केली नाही तर योजना बंद केली जाईल. म्हणजेच योजनेचा लाभ जो आहे तो बंद या ठिकाणी केला जाईल. तसेच योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा देखील लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही. तर बघा महत्त्वाचं होतं ते म्हणजे KYC या ठिकाणी तुमची करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो वेळेवरती तुम्हाला भेटण्यास मदत होणार होती. तर आता लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. त्यानंतर एकाच महिन्याचा या ठिकाणी हप्ता जो आहे तो देण्यात आलेला होता म्हणजे डिसेंबरचा. तर अनेक महिलांच्या मनामध्ये निराशा निर्माण झालेली होती. पण आता जिल्हा परिषद निवडणुकीआधी या ठिकाणी तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे याची चर्चा चालू झालेली आहे. त्याच्यामुळे तुमचा लाभ जो आहे जानेवारीमध्येच तुमचा 1500 रुपयाचा या महिन्याचा लाभ तुम्हाला भेटू शकतो, परंतु स्थगित. त्याचसोबत या ठिकाणी ज्या महिलांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा लाभ भेटलेला नाही त्यांचे स्थगित जे आहेत किंवा या ठिकाणी थकीत पैसे कधी भेटू शकतात, तर एक तर तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच हे पैसे वाटप केले जाण्याची शक्यता असू शकते. तसा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. तर बघा आता राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना हे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत. तर ह्या हप्त्याबाबत मोठा संभ्रम देखील प्रत्येक वेळेस निर्माण होत आहे. तर KYC करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप अनुदान रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती देखील समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने KYC प्रक्रिया बंधनकारक करून त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. तर या कालावधीत राज्यभरातील लाखो महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण देखील केली होती. मात्र त्यानंतर अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा नियमित हप्ता न जमा झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. काही महिलांना नियमितपणे अनुदान मिळत असताना अनेक महिलांना मात्र अद्याप नियमित हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्यांना लाभ भेटलेला नाही. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फटका बसत आहे. KYC करताना विचारत येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणं, तांत्रिक अडचणी, आधार कार्ड व बँक खात्याचं लिंकिंग अपूर्ण असणं, तसेच अर्जात चुकीची माहिती म्हणजे KYCच्या अर्जामध्ये भरली जाणे, या काही कारणांमुळे अनेक महिलांचं 2 महिन्याचं अनुदान रखडल्याचं समोर येत आहे. तर त्रुटी दूर झाल्यानंतर तुमचं अनुदान भेटू शकतं, म्हणजे तुमचे हप्ते स्थगित हप्ते भेटू शकतात. तर बघा काही महिलांची KYC करताना अनुदानाने चुकीची उत्तरं दिल्याने त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याची उदाहरणं दिसून येत आहेत. हप्ता वेळेवरती जमा न झाल्याने लक्षात येताच महिलांनी महिला व बालकल्याण विभागातील तसेच तहसील कार्यालय तसेच संबंधित शासकीय कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट व समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने महिलांच्या जीवाची घालमेल वाढलेली आहे. सर्व अटी पूर्ण करूनही जर अनुदान मिळत नसेल तर आम्ही न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याने सांगण्यात येत आहे KYC मधील त्रुटी दूर झाल्यानंतर मात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा प्राप्त अर्ज जे आहेत ते मंत्रालयात पाठवले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शन करावे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच कोणतीही पात्र महिला अनुदानापासून म्हणजे लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी अशी जोरदार मागणी जी आहे लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार KYC मधील त्रुटीमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सर्व अर्ज मंत्रालयात पाठवण्यात येणार असून त्यानंतर संबंधितचे रखडलेलं अनुदान पूर्ववत सुरळीत होऊ शकणार आहे. राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचं हे तुम्हाला अनुदान वितरित जे आहे ते केल्याचं जाहीर केलं होतं, एकत्रित देणार होते. मात्र न्यायालयाने हरकत घेतल्याने 2 महिन्याचे अनुदान वितरित करण्याच्या अडचणी असल्याचंही महिला व बालकल्याण विभागाच्या सूत्रांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं.
तर आता महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर एकच हप्ता भेटला, 2 हप्ते दिले जाणार होते. मात्र 1500 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता भेटला, परंतु तो हप्ता जो आहे या ठिकाणी KYC चुकीची झाल्यामुळं बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आलेला नाही. तर मग हे जे अनुदान, थकीत अनुदान जे असणार आहे, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ भेटलेला नाही, त्यांचे पैसे जे आहेत या ठिकाणी त्यांच्या त्रुटी दूर झाल्यानंतर भेटण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची ही माहिती आपण पाहिलेली आहे. तुमचाही याच्यामध्ये KYC मध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे 2 महिन्याचे म्हणजे या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे लाभ जमा झाले की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा, आपण जानेवारी महिन्याचा लाभ कधी भेटणार आहे त्याचीही माहिती पाहिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.